नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। भारत सरकारने तरुणांसाठी इंटर्नशिप योजनेची सुरुवात केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून तरुणांना दरमहा 5,000 रुपये दिले जाणार आहेत। नेमकी ही योजना काय आहे, या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। भारत सरकारने तरुणांसाठी इंटर्नशिप योजना सुरू केलेली आहे। या योजनेला पीएम इंटर्नशिप योजना असं नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे। हा सरकारचा एक प्रकारचा पायलट प्रोजेक्ट आहे। 3 ऑक्टोबरला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केलेली होती। दरम्यान पीएम इंटर्नशिप योजना काय आहेत, यामध्ये कोण अर्ज करू शकतो, ही योजना कधी सुरू होत आहे, चला तर मग जाणून घेऊया पीएम इंटर्नशिप योजनेची सविस्तर माहिती। पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत 5 वर्षात देशातील सुमारे 1 कोटी तरुणांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे। या योजनेत इंटर्नला दरमहा 5,000 रुपये दिले जातील। त्यापैकी 4,500 रुपये भारत सरकार आणि 500 रुपये इंटर्नशिप देणारी कंपनी देईल। या योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। 27 नोव्हेंबर पर्यंत कंपन्या अंतिम निवड करतील आणि 2 डिसेंबर 2024 पासून 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप ही या तरुणांची सुरू होईल। 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे। 5 वर्षाच्या कालावधीत 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे या योजनेचे उद्दिष्ट आहे। सुरुवातीला इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी 6,000 रुपये एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाईल। यानंतर 1 वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल। इंटर्नशिप ही 12 महिन्यांची असणार आहे। चालू आर्थिक वर्षात 1.25 लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देण्याची ही योजना असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे। यासाठी 800 कोटी रुपये खर्च हा केंद्र सरकारला अपेक्षित असून बऱ्याच कंपन्यांनी या योजनेत स्वारस्य दाखवण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे। काही दिवसापूर्वी प्रवास बुकिंग प्लॅटफॉर्म म्हणजेच इझी माय ट्रिपने घोषणा केली होती की 3 ते 6 महिन्यात भारतभरातील 500 कंपन्या नियुक्त करणार आहेत आणि याकरता ज्या मनुष्यबळाची गरज आहे त्यामध्ये इंटर्नशिप मधील तरुणांना सुद्धा सामील करून घेणार आहेत। आता आपण पुढे बघूया या पीएम इंटर्नशिप योजनेची नोंदणी केव्हापासून सुरू होत आहे। तर मित्रांनो, 10 ऑक्टोबर पर्यंत कंपन्या त्यांच्या गरजा आणि इंटर्नशिप पोस्टची माहिती सरकारला देणार आहेत। इच्छुक तरुणांना 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून pminternship.mca.gov.in या पोर्टलवर नोंदणी करू शकणार आहे। शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबर पर्यंत कंपन्यांना दिली जाईल। हे पोर्टल प्रायोगिक तत्वावरती नुकतेच सुरू करण्यात आले असले तरी इंटर्नच्या अर्जासाठी पोर्टल उघडण्याकरता सरकारने विजयादशमी म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त हा निवडलेला आहे। आतापर्यंत 111 कंपन्या यात सामील झालेल्या असून यामध्ये महाराष्ट्र, उत्तराखंड, तेलंगणा, गुजरात राज्याचा समावेश आहे। पीएम इंटर्नशिपसाठी पात्रता काय आहे ते समजून घेऊया। पीएम इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 24 वर्ष ही निश्चित करण्यात आलेली आहे। याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे ही एक महत्त्वाची अट आहे। सध्या औपचारिक पदवी अभ्यासक्रम किंवा नोकरी करणाऱ्यांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार नाहीये। तथापि असे उमेदवार ऑनलाईन अभ्यासक्रम किंवा व्यावसायिक प्रशिक्षणाचा भाग भरू शकणार आहेत। म्हणजे आपल्याला शिक्षण घेत असताना सुद्धा इंटर्नशिप प्रोग्राम हा जॉईन करता येणार आहेत। कंपन्या 27 नोव्हेंबर पर्यंत अंतिम निवड ही उमेदवारांची म्हणजे तरुणांची करू शकणार आहे। दरम्यान निवडलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबर पर्यंत कंपन्यांकडून उपलब्ध करून दिली जाईल। कंपन्या 27 नोव्हेंबर पर्यंत अंतिम निवड करतील आणि
इंटर्नशिप 2 डिसेंबर 2024 पासून 12 महिन्यांकरता सुरू होईल. इंटर्नशिपसाठी निवडलेल्या तरुणांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण सुद्धा दिलं जाणार आहे. सरकार यासाठी प्रीमियम भरणार आहे. याशिवाय कंपन्यांना निवडलेल्या उमेदवाराला अतिरिक्त अपघात विमा सुद्धा देऊ शकणार आहेत. म्हणजेच जे तरुण नोकरी नाहीये, हाताला काम मिळत नाहीये किंवा शिकण्याची इच्छा असून काम करण्याची इच्छा असून हाताला काम मिळत नव्हतं, अशा तरुणांसाठी खूप मोठी संधी ही केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली असून PM इंटर्नशिप स्कीमच्या अंतर्गत आता तरुणांना थेट नामांकित देशभरातील 500 कंपन्यांमध्ये अर्ज करण्याची आणि तेथे काम मिळवण्याची संधी ही उपलब्ध झाली असून याचं पोर्टल हे विजयादशमीच्या दिवशी सुरू होणार आहे. पोर्टलची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. आपल्याला आजची ही माहिती आवडली असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्यास मदत करा. आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.